आता एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूयात। अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार युद्ध आता टोकाला गेलेलं आहे। अमेरिकेने चीनी वस्तूंवर 145% कर लागू केलेला आहे। परिणामी अमेरिका, युरोप, आशिया सगळे शेअर बाजार पुन्हा एकदा गडगडलेले आहेत। भारताने गेल्या 2 महिन्यांमध्ये केलेल्या वाटाघाटींचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागलाय। जगभरातले बाजार परत कोसळलेले असताना आता भारतीय बाजारामध्ये काय होणार याकडे गुंतवणूकदार डोळे लावून बसलेले आहेत। निनाद झारे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। निनाद, भारतीय शेअर बाजाराकडे आता विशेष लक्ष असेल, नेमक्या काय घडामोडी? रात्री उशिरा भारतावरील लावलेला जो कर आहे तो अमेरिकेने 26% जो कर 2 तारखेला लागू केला होता, अतिरिक्त कर, तो मागे घेतलेला आहे। 9 जुलैपर्यंत तो कर स्थगित करण्यात आलेला आहे। ही पहिली चांगली गोष्ट भारतासाठी। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका आणि चीन मध्ये जे व्यापार युद्ध भडकलेलं आहे त्याचा तिसरा टप्पा आपण म्हणायला हरकत नाही। अमेरिकेकडून एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। 125 नंतर आता चीनी वस्तूंवरती 145% कर लावण्याचा निर्णय अमेरिकन प्रशासनाने, ट्रम्प प्रशासनाने घेतलेला आहे। आणि याचा परिणाम असा की जवळपास चीनमधून येणारी प्रत्येक वस्तू आता जवळपास बंदीच अमेरिकेने घातली असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे जर का एखादी वस्तू $100 चीनमधून आलेली वस्तू अमेरिकेत 2 तारखेच्या आधी विकली जात होती, तर ती आता जवळपास $245 विकली जाईल। म्हणजे 100%, म्हणजे $100ला $100 कर वरती $45 कर, असा मिळून एखादी वस्तू $100 वस्तू तर थेट $245ला विकली जाईल जर ती चीन मधून आलेली असेल तर। याचा अर्थ असा की अमेरिकन बाजारामध्ये चीनची एकही वस्तू विकली जाणार नाही याची खात्री या पुढच्या काळात अमेरिकेने घेतलेली आहे। ही अघोषित व्यापार बंदीच आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याच्यामुळे परिणाम असा की अमेरिकन बाजारामध्ये ज्या चीनमधनं येणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या वस्तू आहेत त्या महाग होणार आहेत आणि या महागाईचा फटका अल्टिमेटली अमेरिकन नागरिकांनाच बसणार आहे, याचा अर्थव्यवस्थेला बसणार आहे। त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये अमेरिका असो, आशिया असो, या दोन्ही खंडातील शेअर बाजारामध्ये काल रात्री आपल्याला मोठ्या प्रमाणात पडझड बघायला मिळाली। एका पॉइंटला डाव जोन्स 2000 अंकांनी पुन्हा एकदा घसरलेला होता। जे काय ट्रम्प यांनी स्थगितीचा निर्णय घोषित केल्यानंतर बाजारांनी कमवलं होतं ते परत एकदा एका दिवसात शेअर बाजाराने गमावलेलं आहे। त्यामुळे आणि अस्थिरता मात्र वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। हे व्यापार युद्ध जे आहे ते कुठे घेऊन जाईल जगाच्या अर्थव्यवस्थेला याबद्दल सगळ्याच गुंतवणूकदारांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम आणि साशंकता निर्माण होत चाललेली आहे। एकीकडे ट्रम्प यांनी सगळे कराची जी इतर देशांवरती जे कर आहेत ते 90 दिवस स्थगित केलेत। दुसरीकडे त्यांनी चीनवरचा कर जो आहे तो दिवसेंदिवस आणखी 20% 25% वाढवत चाललेत। त्यामुळे जो प्रमुख जो अमेरिकेचा प्रमुख व्यापारी पार्टनर आहे त्याच्यावरच कर लावून अमेरिका काय साधू पाहतेय हे आता बघणं मुश्किल होणार आहे। सगळ्यांना संभ्रमात टाकणार, बुचकळ्यात टाकणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला शेअर बाजारांवर बघायला मिळतोय। आता भारतीय बाजाराचा विचार केला तर काल संध्याकाळी TCS ही देशातली सर्वात मोठी जी सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांनी आपले निकाल घोषित केले आणि ते निकाल अपेक्षेच्या थोडेसे कमीच आहेत असं म्हणायला हरकत नाही। अपेक्षा जी होती साधारण 25.5% किंवा 25.6% त्यांचा इयर ऑन इयर नफा असेल, तो पूर्ण न करता ती अपेक्षा पूर्ण होत नाहीये। त्यामुळे त्याचाही परिणाम आपल्याला IT कंपन्यांचे शेअर तसेही पडतायत शेअर बाजारात भारतीय, तर त्याचा परिणाम आज आपल्याला शेअर बाजारावर बघायला मिळेल। एकूणच परिस्थिती बघता पुन्हा एकदा मोठे चढ उतार आपल्याला भारतीय शेअर बाजारात बघायला मिळतील असं दिसतंय। अगदी, त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध सुद्धा आता टोकाला गेले, त्याचे परिणाम आहेत आणि त्याला कुठे पूर्णविराम लागतो किंवा काही तोडगा निघतो का हे पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।